नमस्कार मित्रांनो, आज आपण अमेरिकेच्या ट्रेनचा प्रवास करणार आहोत आणि आपण तुम्हाला अमेरिकेचं लोकल जाळं ट्रान्सपोर्टचं कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आपण अत्याधुनिक बस दाखवल्या, काही वेळ आपण फ्लाइट्स दाखवले आणि आज आपण ट्रेन दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। तर आता आम्ही या मिनियापोलिस टर्मिनलमधून निघालेलो आहोत आणि आम्ही आता ट्रेन मध्ये बसलेलो आहोत। तर यू कॅन गो। सो ही जी ट्रेन आहे ही अत्याधुनिक अशी ट्रेन आहे। याच्यामध्ये सर्व अत्याधुनिक अशा सोयी आहेत। तर हे जे आहे तुम्हाला अशा प्रकारचं टेबल जेवण वगैरे करण्यासाठी दिलं जातं। आणि ही जी ट्रेनची रचना आहे ही ट्रेन डबल डेकर साईजची आहे। म्हणजे तुम्हाला हा ट्रेनचा पोर्शन दाखवत आहे। तर हा जो पोर्शन आहे हा ट्रेन ही जी आहे ती डबल ह्याच्यामध्ये केलेली आहे। म्हणजे जेवढ्या शीट्स वरती आहेत तेवढ्याच शीट्स खाली आहेत आणि जशी विमानामध्ये रचना असते तर तशा प्रकारचीच यंत्रणा इथं केलेली आहे। हे अशा प्रकारचे वेगवेगळे ब्लो इथं आहेत, ज्यातून तुम्ही लाईट लावू शकता, फॅन लावू शकता किंवा एसीचा वापर करू शकता। अशा प्रकारच्या मोठ्या विंडोज इकडे दिलेल्या आहेत। या विंडोजमधून तुम्ही शहर कसं आहे त्याचाही आनंद घेऊ शकता आणि हा ट्रेन प्रवास तुम्ही करू शकता। त्याचप्रमाणे इथं अतिशय स्वच्छता या ट्रेनमध्ये बघायला मिळाली। वेळेच्या बरोबर शार्प टाइमला ही ट्रेन इथं आलेली आहे। आम्ही ज्यावेळी स्टेशनवरती आलो तर स्टेशनवरती आपल्यासारखेच TC इकडं आहेत, परंतु आपल्यापेक्षाही खूप सपोर्टिव्ह अशा प्रकारचे TC इथं आहेत। इथं आल्यानंतर आमचं स्वागत केलं गेलं। त्यानंतर एक लाईन तयार केली गेली आणि त्या लाईनमध्ये आम्हाला ट्रेनमध्ये बसवलं गेलं। त्यानंतर जे वयस्कर वृद्ध माणसं आहेत तर अशा माणसांना या ट्रेनमध्ये पहिल्यांदा स्थान दिलं गेलं। त्यामुळं आम्ही एकदम लवकर येऊनही अगदी शिस्तबद्ध मागे उभे होतो, परंतु माझ्याकडे छोटी मुलगी असल्यामुळं परत आम्हाला लाईनच्या पहिल्या याच्यामध्ये स्थान दिलं गेलं। लहान मुलांचा इथं खूप आदर किंवा वयस्कर माणसांचा किंवा हँडिकॅप लोकांचा आदर केला जातो। आम्हाला स्पेशल लिफ्टनी इकडं आणलं गेलं आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला ट्रेनमध्ये एंट्री केली। ही खूप आनंदाची गोष्ट आहे। त्याचप्रमाणे हे जे लोक आहेत हे अतिशय सपोर्टिव्ह अशा प्रकारचे लोक आहेत, जे तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात, मदत करतात। इकडं सांगण्याची आनंदाची दुसरी एक गोष्ट म्हणजे काही माणसं आपल्या पाळीव प्राण्यावरती इतकं प्रेम करतात की कुत्र्यांनाही घेऊन ट्रॅव्हल करताना लोकांना मी बघितलं तर छोट्या प्रकारचे पिंजरे घेऊन काही माणसं त्याच्यामध्ये आपले छोटे कुत्रे टाकत होते। काही मोठ्या कुत्र्यांनाही घेऊन काही माणसं जाताना मी पाहिली। तर अशा प्रकारच्या कुत्र्यांसाठी त्यांना तोंडाला विशिष्ट बांधण्याची सोय केलेली आहे आणि त्याचा वापर करून हे जे डॉग्स आहेत हे ट्रेनमध्ये आणले जातात। इकडं प्राण्यांच्यावरती खूप असं प्रेम केलं जातं, त्यामुळं त्यांना म्हणजे पूर्ण आपल्याप्रमाणेच स्थान इथं दिलं जातं। तर अशी अतिशय सुसज्ज अशी ही ट्रेन आहे। या ट्रेनमध्ये आपण आता 7 तास जवळजवळ प्रवास करणार आहोत आणि जगातील सर्वात सुंदर जे शहर आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर त्या व्हिडिओचं मध्ये आपण जे शहर दाखवू, तर असे कंटिन्युअसली सिरीजमध्ये हे जे व्हिडिओज आहेत ते आपण बघत राहा आणि आपल्या परदेशी मित्रांच्या बरोबर अशा प्रकारच्या सफरी करा। तर ट्रेनमध्ये तुम्हाला चायना, सिंगापूर, मलेशिया, त्यानंतर मेक्सिको अशा प्रकारचे वेगवेगळे नागरिक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं इथे येताना दिसत आहेत। ट्रेनमध्ये पाणी असेल, त्यानंतर शौचालय असेल, हे सगळे स्वच्छ आणि सुंदर व्यवस्था या ट्रेनमध्ये केलेली आहे। ट्रेनचं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला ईमेलद्वारे येतं आणि इथं विमान सेवा, ट्रेन सेवा आणि बस सेवा या ज्या तिन्ही सेवा आहेत तर या सेवेमध्ये जास्त फरक या देशामध्ये ठेवलेला नाही। म्हणजे आम्ही हे समोर सुंदर असं शहर मिनियापोलिस शहर तुम्ही बघू शकताय आणि या ट्रेनच्या बाहेर बसची रचना जी आहे ती रचना इथं केलेली आहे। तर यामध्ये तिकिटामध्ये विशेष असा फरक नाही आपल्याला दिसत नाही, कारण हे आम्ही आता ज्या सिटीला बघायला निघालेलं आहे ते अतिशय चीप, जसा ट्रेनचा रेट आहे त्याचप्रमाणे सिमिलर रेट बसचाही आहे आणि फ्लाईटचा आहे। फक्त तुम्हाला अशा प्रकारचे जर प्रवास करायचे असतील तर हे जे प्रवास आहेत ते लवकर प्लॅनिंग करून करावे लागतात। तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल, अमेरिकन रेल्वे तुम्हाला नक्की आवडेल। तर ती रेल्वे तुम्हाला कशी वाटली
भारतीय रेल्वे आणि आपली रेल्वे यामध्ये काय साधर्म्य आहे किंवा काय फरक आहे तो बघा. आणि आपणही कदाचित आपल्या देशामध्ये अशा प्रकारची स्वच्छता पाळली तर आपल्याही गव्हर्नमेंट आता चांगल्या रेल्वे सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. आपलंही IRCTC चांगलं काम करत आहे. फक्त एक नागरिक म्हणून स्वच्छता राखणे ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण व्यवस्थित पार पाडत नसल्यामुळे आपली ट्रेन ही कदाचित थोडी आपल्याला चांगल्या स्वरूपात दिसत नाही. तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहत राहा, आपल्या कमेंट प्रोव्हाइड करत राहा. तर मंडळी, अशा व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही इन्फॉर्मेशनसह. बाय.